आत्मा मालिक टॉप 10 न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. बघूया आजच्या हेडलाईन. इंग्लिश मीडियम गुरुकुलातील लिटिल फ्लॉवर विभागामध्ये चित्रकला परीक्षा व रंगभरण स्पर्धा उत्साहात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या. KG सोमय्या कॉलेजच्या समन्वयातून 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षणाबरोबर कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवी शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. शहापूर येथे जागतिक युवा कौशल्यानिमित्त विद्यार्थ्यांना कौशल्य विकास व करिअर संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. जवळके गुरुकुलामध्ये परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या शुभहस्ते गुरुपूजन व नवीन बसचं पूजन उत्साहात संपन्न. श्री साईबाबा राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेत सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलाचे चिरंजीव निमसे सत्यवान आणि सोनवणे साईश यांना गुणगौरव पुरस्कार तर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं. इंग्लिश मीडियम स्कूल नेरलेच्या शिवन्या सूर्यवंशी हिनं आई कवितेतून उपस्थितांची मनं जिंकली आहे. आत्मा मालिक ध्यानपीठ येथे 23 ते 29 जुलै 2026 दरम्यान भव्य गुरुपौर्णिमा महोत्सवाला सुरुवात झाली. महोत्सवानिमित्त संकुलाकडून पालकांना अन्नदान सेवेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. इंग्लिश मीडियम गुरुकुलामध्ये लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. इंग्लिश मीडियम गुरुकुलामधील विद्यार्थी वेदांत भोले याच्या पालकांकडून गुरुपौर्णिमेनिमित्त अन्नदान सेवेसाठी 5,100 रुपयांची देणगी अर्पण करण्यात आली आहे. आत्मा मालिक ध्यानपीठ येथे संत मांदियाळी व ट्रस्ट मंडळाच्या उपस्थितीमध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. याप्रसंगी परमपूज्य कनकेश्वरी माता यांच्या मुखातून भक्तांना प्रवचन सेवेचा लाभ मिळाला आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री माननीय श्रीमान राधाकृष्ण विखे पाटील तसेच विश्वात्मक जंगली महाराजाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब उपस्थित होते. तसेच ट्रस्ट मंडळ देखील उपस्थित होतं. गुरुतत्वाचा संदेश देणारा हा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.